राज्याच्या विविध भागांतून अनेक नागरिक मंत्रालयात आपले प्रश्न सोडवण्यासाठी येत असतात। मात्र त्यांना मंत्रालयात येण्यापूर्वी पास घेणं बंधनकारक असतं। मात्र एखादी व्यक्ती जर पास न घेता मंत्रालयात शिरली तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाते। मात्र मागील काही तासांपूर्वी एक अशी घटना समोर आली आहे ज्याच्यामध्ये राज्याचं गृह मंत्रालयच असुरक्षित असल्याची बातमी समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठी एका अज्ञात महिलेने तोडल्याची माहिती समोर येते। त्यानुसारचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा तो व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे आपल्या एक्स मीडियावरती। आणि एकंदरीत या संदर्भातली अधिक माहिती अशी आहे की सचिव जे असतात त्यांच्या गेटमधून जे येतात त्यांच्या गेटमधून ती एक अज्ञात महिला आली होती। गुरुवारी सायंकाळच्या वेळेच्या सुमारास ही महिला आली होती आणि त्यानंतर या महिलेने राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची पाठी जी होती ती त्यांनी तोडली। त्यानंतर तिकडे त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केल्याची माहिती समोर येते आणि ती पाठी तोडल्यामुळे कुठेतरी राज्याचं गृह मंत्रालयाच कक्ष आणि गृहमंत्रीचे असुरक्षित आहे का असं प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। कारण एकीकडे आपण पाहतो की राज्यात अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी जर अशा घटनांच्या पार्श्वभूमीवरती जर मंत्रालयातील गृह मंत्रालयाची जी गृह मंत्रालय कक्ष आहे त्यांची जर आपण पाहतो एकंदरीत पाठी असेल, जी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी पाठी होती ती एक महिला जाते काढते तोडते, तर नक्कीच इकडची मंत्रालयातील सुरक्षा जी आहे ती योग्य आहे का असं सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता जर आपण पाहायला गेलं तर आताची अपडेट अशी आहे की त्या महिलेची ओळख पटली आहे, मात्र पोलिसांकडून त्या महिलेची माहिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे। पोलीस त्या संदर्भातली माहिती सुद्धा देत नाहीये अशी माहिती समोर येते। मात्र एकंदरीत पुन्हा एकदा अशी घटना घडू नये यासाठी मंत्रालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा मंत्रालयाच्या चहूबाजूने कडक सुरक्षा व्यवस्था देताना पाहायला मिळत आहे। अशी सुद्धा माहिती समोर येते की ज्यावेळेला महिलेने आतमध्ये प्रवेश केला, ज्यावेळेला महिला आतमध्ये शिरली त्यावेळेला पोलिसांचा फौजफाटा कमी होता, पोलीस फार कमी प्रमाणात होते, त्यामुळे ही महिला आतमध्ये जाऊ शकली अशी सुद्धा माहिती समोर येते। मात्र आता एकंदरीत अशा अज्ञातांना आतमध्ये जाऊ नये यासाठी पोलिसांचा सुद्धा फौजफाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।